बायकोला म्हणलं खांडवी खूप दिवस केली नाही, तर सकाळी उठून बायको डायरेक्ट खांडवीच करायला लागली. सकाळ सकाळ अर्धा तास देविकाने आटापिटा करून मस्तपैकी खांडवी तयार केली माझ्यासाठी, कारण आज नाश्त्याला तिला तेच द्यायचं होतं. एकदम टकाटक सुगंध जेव्हा यायला लागला तेव्हा मी पाहिलं तर खांडवी एकदम रेडी झालेली होती. मग काय एकदम पटकन आंघोळ वगैरे करून बसलो मी येऊन नाश्त्याला. देविका मॅडम एकदम उत्साही होत्या आणि त्यांनी सकाळ सकाळ आणून दिली मला खांडवी आणि बीटरूट सँडविच. मग काय पावशर सकाळ सकाळ दणकवली. पोटभर नाश्ता करून जायचं होतं शॉपिंगसाठी. देविका मॅडमचे प्लॅन्ट्स सगळे खराब झाले होते, त्याच्यामुळं प्लॅन्ट्स आणि कुंड्या पण कुजल्या होत्या. नवीन कुंड्या वगैरे घ्यायच्या होत्या. मग नेहमीच्या ठिकाणी थांबून जरा झाडं वगैरे घेतली, कुंड्या वगैरे घेतल्या. माझ्याबरोबरच भैयाला सुद्धा देविका मॅडमने डिस्काउंटचा लावला कुत्ता. नंतर टी टेबल घ्यायचा होता फर्निचरच्या दुकानातून, तिथंही लागला दुसरा कुत्ता. नंतर रांकामध्ये चेन तुटली होती, ती रिपेअर करत पर्यंत अरे ये क्या है बाबा खतम. देविका मॅडमला त्या काउंटरला पाहून खूप नाटक केलं तिकडं न पाहायचं, पण अखेर काय करणार, मला तिथं फायनल टचला जावंच लागलं. अखेर शॉपिंग म्हणलं की जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही असोत. नंतर तिकडनं घरी जाता जाता मस्तपैकी खूप दिवस डॉमिनोजला गेलो नव्हतो, त्यामुळे डॉमिनोजला 2-4 आयटम ऑर्डर केले. डॉमिनोज म्हणलं की माझं फेवरेट स्पॉट आहे, त्याच्यामुळे तिकडं हे सगळं तुडवलं. सुट्टीचा दिवस होता, म्हटलं घरी गेल्यावर जरा आराम करावा. पण काय देविका मॅडमनी प्लॅन्ट्स लावायला आणि कुंड्या फोडायला अखेर मला पण मदतीला बळबळ बसवलं. मग काय कुंड्या खरंच खूप जुन्या झाल्या होत्या, एकदम कुजल्यासारख्या झाल्या होत्या, त्यामुळं त्यातनं सगळे प्लॅन्ट्स वगैरे बाजूला काढले. तुळशीची रोपटी जी तिने मस्त बी लावली होती त्याची रोपटी तयार झाली होती एकदम छान, ती पण सगळी व्यवस्थित बाजूला काढून टाकली. मोठी झालेली झाडं वगैरे सगळी कटिंग वगैरे केली आणि व्यवस्थित नवीन कुंडीमध्ये माती आणि थोडंसं खत वगैरे टाकून एकदम व्यवस्थित ते शिफ्ट केले, कारण जेणेकरून नंतर ते यूज होतील. आणि मग एक कुंडी दे दनादन दे सगळे फोडून काढल्या. एवढीसं कष्ट करून मित्रांनो घाम येत होता. कधी काळी आम्ही शेतात पाणी धरायचो असोत. नंतर मग काय ती चिकट माती काढायला 5-10 मिनटं गेले, ते सगळं साफ वगैरे केलं. देविका मॅडमच्या बिचारीचं नेल आर्टचं सगळं भजन झालं होतं. आता शेवट घर गॅलरी स्वच्छ ठेवायचे म्हणल्यावर हे सर्व होणारच मित्रांनो. नंतर मस्त सगळ्या झाडांना आंघोळ वगैरे घातली आणि एकदम छान गॅलरी दिसायला लागली. आणि हा आणलेला नवीन आपला टेबल, ज्याचं आता आम्ही उद्घाटन करणार आहोत मस्त चहाने. शेवट गॅलरी म्हणजे फ्लॅट धारकांचं अंगणच असतं, ज्याचा आम्ही परिपूर्ण वापर करतो. असोच मित्रांनो, भेटू पुढच्या व्लॉगला. बाय.